सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये दिसणारी त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण आहे माहितीये का? सांगते। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम पक्षाची सहर शेख हिने दणदणीत विजय मिळवलेला आहे। सहर शेख ही असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून निवडून आलेली असून तिच्या विजयानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले। सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद काही नवीन नसून काही वर्षांपूर्वी मुंबईत प्रचारादरम्यान युनुस शेख यांनी आव्हाड यांच्याशी केलेला वाद आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून यंदाच्या निवडणुकीआधी युनुस शेख याने आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती। मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख हिने एमआयएम कडून निवडणूक लढवली आणि थेट विजयी झाली। विजयानंतर झालेल्या सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बापलेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली। युनुस शेख म्हणाले, मी जितेंद्र आव्हाडला जीजी असं नाव दिले आणि तो फेमस झालाय। अल्लाने माझ्या मुलीला हिजाबवाली बेटी म्हणून ओळख दिलीये। त्यांनी आव्हाडांना थेट इशारा देत म्हणलंय, आता कुणाच्याही मुलीच्या भविष्यासोबत खेळू नका। प्रभाग क्रमांक 30 मध्ये अडथळा आणला तर परिणाम भोगावे लागतील। या वाक्यामुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।